हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि आज माझ्याकडे एकदम साधा मेनू आहे. डाळ आणि भात आणि त्याच्यासोबत दही. आणि इकडे बेबोराणी बघा कशी रेडी होऊन बसली आहे. असं इतर वेळेला रेडी नाही होणार. आणि आज बघा काय दिसते मस्त. आणि स्वतः हेअरस्टाईल वगैरे सगळ्या गोष्टी तिनेच केलेल्या आहे. मी तिला काहीच सांगितलं नाही आहे. मस्तपैकी एकदम छान लिपस्टिक वगैरे लावून आणि तिथे चालले चल आपण आज पाणीपुरी खायला जाऊ. तर तिला बोलली आज नाही जमणार, 2-3 दिवसांनी जाऊ, कारण आज माझा सुदर्शन क्रियाचा शेवटचा दिवस आहे आणि आज आमची तिथे डबा पार्टी होणार आहे. तर लवकर बोलवलेले आहेत आणि स्वयंपाक पण करायचा ह्या सगळ्या गोष्टी. आणि इथे बेबोचा ब्लॉगिंग चाललं आहे. काय करते काय माहिती. आणि आर्या राणीला हा पूर्ण हॉल आर्याने आवरलेला आहे एकदम छान. इकडं त्याचं बेडरूम आवरायचं काम चाललं आहे. म्हटलं चला बघू काय करते. तर तिकडं वेगळंच काहीतरी चाललेलं होतं, कारण केस धुतलेले आहेत, चाललं आहे काहीतरी त्याच्यासोबतच. आणि आता आवरेल तिचा रूम ती तिच्या पद्धतीने, कारण आता सुट्टी आणि एवढं तर काम करायलाच पाहिजे. बाकी दुसरं तर नाही जमणार, पण मग हे तर करायलाच पाहिजे. तरी ती करतेच, बऱ्यापैकी गोष्टी करते. चहा वगैरे ठेवणं जेवढं जमेल तिच्या पद्धतीने करते ती. आणि हा छोटा रूम खूप म्हणजे कधीचा पडला आहे तो 2-3 दिवसापासून. तर तो आता मी असा पटकन आवरून गेले. हे बघा झाला माझा रूम आवरून, नाही का. त्याच्यामागे 1-1.5 तास गेला तो नाही समजला कोणाला, पण झाला पटकन आवरून. आणि साऊ महाराज सॉक्सची स्टाईल बघा, एक कोणता कलर ती एक कोणता कलर. काय हे मुलं करतात ना. कुठे गेला कॅमेरा. आणि आमचा आता इथे रिमोट दिसतो हातामध्ये. आता मी थोड्या वेळाने शोधताना दिसेल, कारण तो कुठे गेला ना ते समजलंच नाही. आणि साऊ बोललं की आई इथे सोफ्याच्या खालच्या साईडला ड्रॉवरच्या खाली निघून गेला. म्हटलं नाही रे तिथे नाही. आम्ही सगळं घर शोधलं आणि तो तिथेच होता. खरंच त्याचं ऐकायला पाहिजे. आपण कधी कधी लहान मुलांच्या काही गोष्टी ऐकत नाही, की ते सांगतात की नाही इथे असं आहे तसं आहे. आणि एंडला एकदम एंडला म्हटलं चला बघूया. आता माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे. आता मी माझी छानशी तयारी करून झाली आहे, कारण आज सांगितलं लास्ट डे आणि कोणीतरी स्पेशल गेस्ट येणार आहेत म्हणून. तर आम्हाला असं वाटलं येतील कोणीतरी स्पेशल गेस्ट, पण एंडला समजलं की स्पेशल गेस्ट कोण होतं म्हणून. आता मी चालली आहे. आता वाजलेले आहेत 5:30 नाही 5:30 5:45-5:45 झालेले आहे. इथे आमचा हा क्लासचा हॉल. आणि आता सगळे येतीलच. आणि इथे आम्हाला सर सांगताना की आपण लाईफ काय आहे, मूळ कारण काय आणि आपण कशाच्या मागे धावतो. खरंच करायला पाहिजे या गोष्टी. अध्यात्माच्या साईडला थोडंफार तरी माणसाने जायला हवं. आणि आता आमचं सगळं पूजा वगैरे सगळ्या काही गोष्टी करून आता आमची मस्त डब्बा पार्टी चालू झालेली आहे. सगळ्यांनी हे काका दादा यांनी सगळ्यांनी टिफिन आणलेला. आणि सगळ्यांच्या टिफिनची इतकी म्हणजे भाज्यांची इतकी सुंदर टेस्ट ना. आज शाळेनंतर डायरेक्ट हीच डबा पार्टी आठवली, म्हणजे स्कूलचेच दिवस आठवले. कारण आम्ही पण असं गोल करून बसायचो जेवायला सगळेच, मुलं साईडला मुली साईडला, आणि मस्त प्रत्येकाचं शेअर करायचं. आता मी घरी आली आहे. आर्याबाईने एवढा मस्त सुंदर किचन आवरून ठेवला आहे आज, कारण मला बराच वेळ झालेला होता. आणि तिकडनं आल्यानंतर मस्त हे कस्टर्ड, मला खूप आवडतं हे कस्टर्ड. आणि इकडे यांचं चाललं आहे काहीतरी टी व्ही बघायचं काम, तर आपण काही त्यांना डिस्टर्ब करू नये. छान कस्टर्डचा आस्वाद घेऊया. एकदम सुंदर थंड थंड. मी कस्टर्डची रेसिपी टाकेल एक दिवस, स्पेशली कस्टर्ड. मस्त थंड थंड आहे बाबा. खूप गोड तर नाही आहे, पण खूप बेस्ट आहे. पण आज बोलू गई जी मी प्रक्रिया केली ना, सुदर्शन क्रिया, तर खरंच इतकं रिलॅक्स वाटतं ना. असं वाटतं डोक्यावरती ना खूप मोठं ओझं होतं न दिसणार, आणि ते ओझं
डायरेक्ट नाहीसं झालं, डायरेक्ट म्हणजे असं एकदम लाईट पीसफुल. आता याला फक्त टिकवायचं आहे, मेंटेन करायचं बस. एकदम एक नंबर आहे बघा. घ्या तुम्ही सगळ्यांनी अनुभव घ्या. जर कोणाच्या लाईफमध्ये जर कोणी जर बोललं की इंट्युशन किंवा मुलांना इंट्युशन प्रक्रिया असते, म्हणजे खूप कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये. एक विशिष्ट वयोगटाचे प्रत्येकाचे कोर्सेस वेगवेगळे आहेत, पण आपल्यासाठी हॅपीनेस कोर्स म्हणून आहे आणि त्याच्यामध्ये सुदर्शन क्रिया शिकवली जाते. तर इतका जबरदस्त अनुभव आहे ना, खरंच खूप छान, खूप छान. आणि मी हे मेंटेन ठेवेन बाबा. जे काही आहे ते आत्ताच याच क्षणात, खरंच आनंदही याच क्षणात. कपडे पडलेत, हे आवरून घेते, कारण आता उद्या जर ढकललं तर पुन्हा तिसरी पाठी येऊन उभी राहिली इथे आणि ज्याला कपडे लागतील तो कसाही काढून पडेल, बरोबर आहे. त्याच्यामुळे आता हे करेन आणि मग झोपेल. ओके, चला मग करून घेऊया काम, कारण कोणी दुसरं करणार नाही, हात तर माझाच लागेल, बरोबर आहे की नाही. आज बरं उद्या ढकललं का मग उद्याचं काम वाढतं, त्याच्यामुळे आजच्या आज केलेलंच बरं. चला तर मग भेटूया आपण उद्या अशाच नवीन एका छानशा सुंदरशा व्हिडिओमध्ये. आणि तोपर्यंत माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, खूप सारं शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय, गुड नाईट. गुड नाईट सावडू. गुड नाईट गाईज. गुड नाईट. बाय बाय.